नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. प्रहार जनशक्तीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रीय लोकराज्य न्यूजला दिली रोखठोक मुलाखत. नेवासा तालुक्यातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे प्रहार जनशक्तीचे अधिकृत उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज राष्ट्रीय लोकराज्य न्यूजला रोखठोक मुलाखत दिलेली आहे. ती आपण पाहणार आहोत पुढील प्रमाणे. प्रेक्षकांनो नमस्कार. अहमदनगर जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधतेने नटलेला नेवासा विधानसभा मतदारसंघ, या मतदारसंघामध्ये नुकताच प्रचाराने जोर धरलेला आहे आणि अनेक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून अहोरात्र मतदारांच्या दारात फिरताना दिसत आहेत. परंतु जय हरी आणि माऊली आदरणीय बाळासाहेब मुरकुटे साहेब माजी आमदार, आज यांच्या पाठीमागं वाढता जनतेचा कौल, जनतेमध्ये असणारी त्यांची लोकप्रियता, आज सोनई शहरात आणि परिसरामधून त्यांची जी प्रचार फेरीमध्ये असणारी गर्दी, हे निश्चितच त्यांच्या यशाचं रहस्य आहे. जसं आपण म्हणतो की नाटकातली पात्र, सिनेमातली चित्र आणि राजकारणातली मित्र ही कधी खरी नसतात, तर ती फक्त मानायची असतात. तर आज आपण या ठिकाणी भेटीला आपल्या मुरकुटे साहेब आलेले आहेत. मी मुरकुटे साहेबांना प्रश्न विचारतो की आज आपली जी प्रचार फेरी आहे, आज गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावरती आणि आपल्यावरती जे काही आरोप होत आहेत, त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी मागे एकदा तुम्ही की शनी चौथऱ्यावर जाऊन आपण या ठिकाणी आरोपाचं खंडन करणार होतं, तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? जय हरी. निवडणुकीचा हा प्रचार शुभारंभ नेवासा येथे परवा झाला आणि त्यापूर्वी विरोधकांनी आमच्यावरती जे काही टीका केली होती, आमच्यावरती जे आरोप केले होते, त्या संदर्भामध्ये आम्ही नेवासा येथेही त्याचा खुलासा केला होता. त्यानंतर गुरुवारी श्री क्षेत्र देवगड येथेही त्याचा आम्ही खुलासा केला आणि आज शनी शिंगणापूर येथे प्रचाराचा शुभारंभ होत असताना त्यांना सर्व विरोधकांना आवाहन केलं होतं की या टीका किंवा या विषयी आपण जे काय आमच्यावरती आरोप केलेले आहेत प्रचारामध्ये, त्या आरोपासंदर्भात तुमचं काय म्हणणं असेल किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काही स्पष्टीकरण पाहिजे असेल, त्याचा खुलासा पाहिजे असेल, तर आम्ही शनी भगवंताच्या दरबारामध्ये चौथऱ्यावरती येऊन आम्ही त्याचं उत्तर देऊ. आणि त्याप्रमाणे काल विरोधकांनी आरोप झाले होते, विशेष करून शनी शिंगणापूर देवस्थानचं जे ट्रस्ट मागच्या वर्षी झालं त्यामध्ये आम्ही सेटलमेंट केली, आम्ही पैसे घेतले आणि म्हणून ते देवस्थानची बॉडी ही गडाकांची बसली. त्या आरोपाचं आम्ही खंडन केलं. त्यानंतर ज्ञानेश्वर कारखाना आणि मुळा कारखान्याच्या ज्या निवडणुका होऊ शकल्या नाही, तर त्याबाबत आम्ही सेटलमेंट केली असं त्यांचा आरोप होता, त्याचंही आम्ही खंडन केलं. इतरही या विषयी जे काय त्यांचा आमच्यावरती आरोप प्रत्यारोप होते, या सर्वांबाबत आपलं सर्वांचं ते आराध्य दैवत आहे आणि न्यायदेवता जी आहे, जी धर्माची न्यायदेवता म्हणून जिचा अधिकार आहे, भगवान शनी महाराजांचं हे तीर्थक्षेत्र नेवासा, या ठिकाणी आम्ही ह्या बाबत विरोधकांचे सर्व खुलासा त्या ठिकाणी चौथऱ्यावरती जाऊन शनी भगवंतासमोर दिलेला आहे आणि त्यामध्ये आज आम्ही स्पष्ट केलेलं आहे की आमच्यावरती झालेले आरोप हे आमच्यावरती आरोप झालेले सगळे खोटे आहेत, त्यात कुठलं तथ्य नाही, आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. पण आता हे आरोप कोणी केले होते आमच्यावरती की जे विरोधी आमदार आहे, विरोधी या ठिकाणी उमेदवार जे आहेत गडाख आणि लंगे यांनी आमच्यावरती आरोप केल्यानंतर आम्ही त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. परंतु त्यांनी आज या ठिकाणी यायला पाहिजे होतं, त्यांनी या ठिकाणी आमचं आव्हान स्वीकारायला पाहिजे होतं. ते आले नाहीत. त्यांनी त्यांचे काय कार्यकर्ते कोण असतील, त्यांचे हितचिंतक, त्यांना आमच्यावरती आरोप करून सोडलं होतं. परंतु आमचं त्या बाबतीमध्ये आजही म्हणणं आहे की ज्या पद्धतीने, ज्या प्रकारे आम्ही तुमचं आव्हान स्वीकारलं आणि आम्ही आमचा भगवंताच्या चौथऱ्यावरती येऊन शनी भगवंताच्या समोर हे आम्ही आमचं जे सत्य आहे की आमचा या आरोपाशी काही संबंध नाही, तसं आम्ही 4 प्रश्न तुम्हाला विचारतो, गडाकांना विचारतो आणि आमचे दुसरे उमेदवार आहेत महायुतीचे लंगे यांनाही विचारतो. तर त्यांनी या ठिकाणी चौथऱ्यावरती येऊन त्या प्रश्नांचं उत्तर देखील दिलं पाहिजे असं आमचं मत आहे. आज याबाबत खुलासा आम्ही केलेला आहे आणि जनतेचा आमच्यावरती एक विश्वास आहे, या विश्वासाला पात्र राहून आम्ही जनतेला शब्द दिलेला आहे. त्याच विश्वासाने आम्ही कालही तुमच्यासोबत विश्वासाने आहोत.
आजही आहोत आणि उद्याही विश्वासानेच राजकारण समाजकारण करून तुम्हाला न्याय देण्याची आमची जबाबदारी आहे. जय हरी. अरे या ठिकाणी आपल्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री सूर्यभानजी पोटे साहेब आहेत. आपण त्यांना देखील या प्रचारादरम्यान त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. हे बघा, सत्याला साथ आणि अन्यायाला लाथ ही बच्चूभाऊंच्या उक्तीप्रमाणे आम्ही या ठिकाणी काम करतोय आणि त्याच्यात तंतोतंत बाळासाहेब मुरकुटे साहेबांचं काम खरं आहे. कारण सामान्य माणसाच्या दुःख आणि वेदना जाणून काम करण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. कधीही त्यांनी सत्तेत असताना राजकारण केलेलं नाही. जो कोणी आला, कुठल्याही जाती धर्माचा पक्ष फारला आमचा विषय, कोणी जो कोणी दारात आला त्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि बच्चूभाऊंची शिकवणच तशी आहे. आणि आम्ही काम करतोय. प्रहारचं जे काही काम या अहमदनगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात झालं ते पूर्ण यंत्रणा बाळासाहेब मुरकुटे साहेबांच्या सोबत आहे. आता आम्ही एक आहोत, त्याच्यामुळं विजय निश्चित आहे. एवढं बोलतो. धन्यवाद. निश्चितच आणखीन काही प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेऊया. शहराध्यक्ष बाबा कांगोणे शहराध्यक्ष बाबा कांगोणे या ठिकाणी उपस्थित आहे. पण त्यांची देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. जे अरे काय झालं आहे, आज दादांनी सगळ्या आरोपांचं खंडन शनी चौताऱ्यावर केलेलं आहे. त्याच्यामुळं समोरचे बी जे आमचे पदाधिकारी आहेत ते दम्मादम्माने आमच्याबरोबर येणारच आहेत आणि त्यांना बी जाणीव आहे का पुढं काय होऊ राहिलं, पुढं विजय हा आमचाच आहे आणि खरे विरोधक कोण आहेत हे त्यांना पण माहिती आहे. मतदारामध्ये आणखी एक संभ्रम बद्दल बोललं जातं की या दोघांमध्ये की समोरची जी लढत आहे ही साखर सम्राटांची आहे आणि या मित्र भाजपमध्ये असल्यामुळं या ठिकाणी मतांचं विभाजन होणार आहे. तर त्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया? मताचं विभाजन जनता करणार नाही. पक्षीय स्तरावरती जरी 3 पक्षाचे उमेदवार राहिले त्यावेळेस सगळ्या पक्षांचं म्हणणं होतं की आपण एकास एक उमेदवार हे गडाखांच्या विरोधात दिला पाहिजे. आपण प्रयत्न केले, त्याला यश आलं नाही. परंतु मला पूर्णपणे विश्वास आहे जनता जनार्दन हा एकास एकच लढत करणार आहे. ती गडाख आणि मुरकुटे यांच्यामध्येच होणार आहे आणि या ठिकाणी जनता सत्याच्याच पाठीमागं आहे आणि सत्याला जय हरीला न्याय मिळणार आहे. निश्चितच. नगरसेवक या ठिकाणी आदरणीय सुनील वाघ नगरसेवक नेवासा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. खरं तर आम्हा भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची अपेक्षा होती की एकास एकच लढत व्हायला पाहिजे होती. परंतु ज्या पद्धतीने आपण बघितलं तिकिटाचं राजकारण झालं, ज्या पद्धतीने जय हरीला बाजूला डावलण्यात आलं, ज्या पद्धतीने अन्याय त्यांच्यावर झाला, त्यामुळं सर्व कार्यकर्ते चिडून उठले. एक रोष तयार झाला आणि ही निवडणूक कार्यकर्त्यांनीच हाती घेतलेली आणि दादांनी त्या दिवशी डिक्लेअर केलं होतं जर तुम्ही सर्व कार्यकर्ते हो म्हणत असाल तर मी तुमच्या बाजूने ही निवडणूक करायला तयार आहे. परंतु आज चित्र बघितलं तर नेवाशातली रॅली असो किंवा आजची ही सोनईची रॅली असो, सर्व कार्यकर्ते उघडपणे दादाचं समर्थन करत आहेत. तर मी आता या निमित्तानं फक्त आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती करेन की या चिमण्यांनो परत फिरा रे. आपल्याला सत्याला साथ द्यायची आहे, जय हरीला साथ द्यायची. आणि तुम्हाला एक सांगतो साहेब, 2019ला ज्या दिवशी पराभव झाला बाळासाहेब मुरकुटेंचा, एकच दिवसही ते घरी थांबले नाही, दुसऱ्याच दिवशी बाहेर पडले आणि मग ते लग्न असेल, दहावे असतील, मौती असतील, प्रत्येक ठिकाणी सुख दुःखात असतील, नंतर विकासाचे कामं असतील. 2.5 वर्ष ज्यावेळेस उभाटाची सत्ता होती त्यावेळेस तर आपल्याला काही निधी मिळाला नाही. सगळ्यांनी तो कार्यकाळ बघितलेला आहे, सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा बघितलेला आहे. परंतु नंतरच्या 2.5 वर्षात ज्यावेळेस फडणवीस आणि एकनाथ शिंदे सरांचं सरकार आलं त्यानंतर जय हरी आमदार साहेबांनी खूप निधी या ठिकाणी मतदारसंघात आलेला आहे. मग रस्त्याच्या माध्यमातून असेल, पेवर ब्लॉकच्या माध्यमातून असेल, अनेक प्रकारचा निधी या ठिकाणी आणलेला आहे. सत्तेत नसतानाही निधी आणणारा हा आमदार आहे आणि म्हणून आपण सर्व या आमदाराच्या पाठीमागं उभं राहायचं आहे. नेवासा शहराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर 2.5 वर्ष आमचा म्हणजे आपला भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष त्या ठिकाणी होता. त्या 2.5 वर्षाच्या काळात नेवासा शहरामध्ये न भूतो न भविष्यती, मग ते भुयारी गटारचे कामं असो, पेविंग ब्लॉकचे कामं असो, नंतर स्मशानभूमी सुशोभीकरणाचे कामं असो, असे अनेक प्रकारचे कामं या ठिकाणी झाले. आणि एक नेवासकरांचं स्वप्न होतं का नेवासा शहरामध्ये बाजारतळावर एक शॉपिंग कॉम्प्लेक्स व्हायला पाहिजे. एक अनेक वर्षापासूनचं स्वप्न होतं. त्या
स्वप्नाला साकार करण्याचं काम खऱ्या अर्थानं जय हरी आमदारानं केलं. परंतु 2019ला सत्ता बदल झाल्यानंतर ते अर्धवट काम आजही 6 वर्ष झाले तसेच पडलेलं आहे. नेवासा शहराचं जे नगरपंचायतचं नुकसान होऊ राहिलं त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न या निमित्तानं नेवासकर नागरिकांना विचारित आहे. आणि म्हणून जर आपल्याला विकासाचं काम करायचं असेल तर निश्चितपणे जय हरीला साथ द्यायला पाहिजे असं माझं मत आहे. निश्चितच या ठिकाणी कामगार आघाडीचे युवक तालुकाध्यक्ष विवेक नंदनवरेजी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेऊया. जय हरी. नेवासा तालुक्यात कामगार मोर्चाची जबाबदारी आदरणीय आमदार साहेब बाळासाहेब मुरकुटे यांनी माझ्याकडे सोपवली होती. गेल्या 5 वर्षापासून आपण सत्तेत नव्हतो. उभाटा गटाची सत्ता होती, पण उभाटा गटाच्या सत्तेमध्ये असताना देखील आणि नंतर आपण सत्तेत आल्या 2.5 वर्षानंतर आपण सत्तेत आल्यानंतर देखील दादांनी माझ्या मागे उभा राहून ह्या जनतेच्या गोरगरीब जनतेला भांडे पेटी ह्या ज्या गोष्टी ज्या आम्हाला वाटायला लावल्या आणि त्यांची नोंदणी करायला लावली ती आम्ही पूर्णपणे मोफत केली. माझ्याकडं 5 ते 6 हजार लोकांचा डेटा आज बी आहे. कधी पण कोणी पण या आणि त्यांना मी ते लोक पण समोर घेतो ज्यांनी ह्या तालुक्यामध्ये वावडी उठवली आहे की बाळासाहेब मुरकुटे यांनी पैसे घेऊन लोकांना पेटी भांडे वाटले. त्याला जो कोणी समोर येईल त्याला मी उत्तर द्यायला समर्थ आहे. एवढंच मी सांगतो. जय हरी. या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट पांडुरंग आवताडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया या रॅलीच्या निमित्ताने जाणून घेऊया. आवताडे साहेब. नमस्कार सगळ्यांना. जय प्रहार. आपण प्रहार जनशक्ती पक्षामार्फत जय हरी परिवाराचे बाळासाहेब मुरकुटे हे अनुक्रमांक 5 बॅट चिन्हावर निवडणूक लढवत आहेत आणि रॅली नेवासापासून आम्ही जो प्रचाराचा नारळ फोडला आणि आज सोनईमध्ये आलो म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये शेतकऱ्याच्या मनामध्ये कुठंतरी भीती आहे आणि ती भीती अशी आहे का वो सहकार सम्राट हे दहशतीचं राजकारण करतील आणि हे दहशतीचं राजकारण सामान्य जनता खपून घेणार नाही. इथं कुठल्याही प्रकारच्या खाकी घातलेला पुढे तुम्हाला दिसणार नाही, पण सामान्य जनतेचे सर्व प्रतिनिधी हे जय हरी परिवाराबरोबर त्याचबरोबर प्रहार पक्ष यांच्याबरोबर असल्याने सामान्य जनतेने हे जनआंदोलन म्हणून जी निवडणूक हाती घेतलेली आहे आणि आमचे जे प्रहार जनशक्ती पक्षाचे नामदार बच्चूभाऊ कडू आहेत ते निश्चितच वरिष्ठ जे मंडळी आहेत त्या सर्व प्रश्नाची उत्तरं ते देतील. परंतु सामान्य कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास जर दिला तर त्या रॅलीला ही जी रॅली आहे ही सामान्य जनतेला सांगण्यासाठी होती का तुमच्या पाठीमागं जय हरी परिवार आणि प्रहार जनशक्ती पक्ष खंबीरपणे उभा आहे. तुम्ही निर्भीडपणे मतदान करा आणि बच्चूभाऊची ताकद बळकट करा. जय हिंद. अनेकांना अशी शंका आहे का सहकार सम्राट म्हणजे तो त्यांचा कारखाना. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची भीती कोणी सामान्य जनतेने बाळगायची नाही. कारखाना हा सर्वसामान्य आमच्या आजी आजोबांनी 10-10 रुपये जमा करून उभा केलेला आहे. तो कोणाच्याही मालकीचा नाही आहे आणि निश्चितच या कारखानदाराच्या माध्यमातून जर कोणी कुठल्याही प्रकारच्या कार्यकर्त्याला त्रास देत असेल तर यापूर्वी देखील आपण सर्व नेवासकरांनी अनुभवलेलं आहे का प्रहार जनशक्ती पक्षाच्या मार्फत गेल्या अनेक वर्षापासून या कारखानदारीच्या विरोधाचा लढा हा आज उभा राहिलेला नाही तर गेल्या अनेक दिवसापासूनचा हा लढा आज प्रत्यक्ष मार्गावर वळणावर निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे आणि प्रहार जनशक्ती पक्ष जय हरी परिवार हा प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीमागे उभा राहणार आहे. निश्चितच की उमेदवार माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांची ही मुलाखत. काही कार्यकर्ते काही पदाधिकारी विविध स्तरातून लोकांमधून मतदारामधून बोललं जातं की दादांचं काम खरंच उल्लेखनीय आहे. कुठली योजना असो शासकीय योजना असो कुठलं स्तरावरचं काम असो दादांकडनं पदावर असताना नसताना देखील केलं जातं आहे. म्हणून या ठिकाणी या रॅलीच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेने केलेला हा उहापोह आम्ही या ठिकाणी मांडलेला आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूजला मुरकुटे साहेब आपण जी काही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार. जय हरी.
नेवासा प्रतिनिधी किशोर दरंदले सह रोहित गवळी। खास दीपावली निमित्त चला पाहुणं आपल्याला जायचंय, पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात, तिथे खूप छान जेवण मिळते। चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील भव्य दिव्य व सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। सर्वसामान्यांना परवडणारे हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। एक निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेऊया फक्त वैष्णवी हॉटेलमध्ये। या हॉटेलची चवच लय न्यारी, पाहुणं एकदा या, हॉटेलची चवच लय न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता टाकळी ढोकेश्वर नगर, कल्याण हायवे, पारनेर चौक, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।